श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे. चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते. तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला म्हणून या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेला जे सूर्योदय आहे, सूर्योदयाच्या वेळी हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र पौर्णिमेलाच अंजनी माताच्या पोटी हनुमानांचा जन्म झाला आणि त्या दिवशीच हनुमान जयंती ही साजरी केली जाते. या दिवशी अनेक उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही केला ना तर तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होऊन जातील. इथे आपल्याला असा हा एक विड्याचं पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. या ठिकाणी जर तुम्ही विड्याचं पान अर्पण केलं तर तुमच्या जीवनातील जे काही संकट, अडचणी, दोष असतील ते तर दूर होतीलच. त्याचबरोबर तुमचा येणारा पैसा यामध्ये वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे आपल्याला हे विड्याचं पान अर्पण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहायला अजिबात विसरू नका किंवा जय श्रीरामसुद्धा तुम्ही यामध्ये लिहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व जे आहे ना तर ते वेगवेगळं आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा ही विशेष पौर्णिमा मानली जाते. या दिवशी हनुमान जयंती देखील साजरी केली जाते. त्यामुळे या पौर्णिमेचं महत्त्व अधिकच वाढलं गेलेलं आहे. तर पहा, हनुमान जयंती ही शनिवारी आलेली आहे आणि या दिवशी चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे आणि शनिवार हा हनुमानांना समर्पित असणारा दिवस आहे. त्यामुळे या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व या दिवसाला प्राप्त झालेलं आहे आणि हा दिवस अतिशय शुभ मानला गेलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपण जे काही प्रभावी उपाय करू त्याचे पुण्यफळ हे आपल्याला अवश्य मिळते. त्यामुळे हे जे उपाय मी तुम्हाला सांगत आहे ना तर तुम्ही यापैकी कोणतेही उपाय जरी केले तरीसुद्धा तुमच्या जीवनातील जे काही दुःख, अडचणी, संकट आहेत ते नक्कीच दूर होतील. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे. तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला उठायचं आहे आणि लवकरच सूर्योदयाच्या वेळेसच हनुमान जयंती साजरी केली जाते. त्यामुळे तुम्हाला या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर जर तुम्ही स्नान केलं तर त्याचं पुण्यफळ आपल्याला नक्की प्राप्त होते, कारण याच वेळेमध्ये अनेक देवी देवता देखील स्नान करत असतात. त्याचबरोबर बघा, तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरातील देवी देवतांची पूजा अर्चा करायची आहे. त्यानंतर आणि बघा, जर तुम्हाला स्नान करायचं असेल तर तुम्ही पवित्र गंगेमध्ये, तुमच्या घराच्या आसपास पवित्र गंगा नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्नान करू शकता, कारण तर पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. जर तुम्हाला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही काही वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. त्यापैकी पहा, थोडीशी हळद, पिंपळाचं पान, खडे मीठ, त्याचबरोबर थोडंसं चंदन हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आंघोळही करायची आहे. थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे. तर यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याचा पाणी कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडंसं जे कच्चं दूध आहे तर ते टाकायचं आहे. यानंतर एक नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये थोडंसं चंदन देखील तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे घेऊन त्याचबरोबर 2 लवंगा देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि नारळ, 2 लवंगा आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. आता बघा, तुम्ही हा नारळ आणि हे पाणी घेऊन गेलेला आहात. पाणी त्यांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर तो नारळ तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचा आहे
आणि असा हा नारळ जर तुम्ही हनुमानांना हनुमान जयंतीच्या दिवशी अर्पण केला तर तुमच्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसेचं पठण देखील करायचं आहे. आता दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही करू शकता. तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण अवश्य करायचं आहे. तसेच तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये जे काही यश आहे तुम्हाला ते मिळण्यासाठी मला रुईच्या 11 पानांची माळ हनुमानांना अर्पण करायची आहे किंवा तुम्ही पिंपळाच्या 11 पानांची माळ करून हनुमानांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला एक तुळशीपत्र जे आहे तर ते तुम्ही जेव्हा हनुमानांच्या मंदिरात जाणार आहात तर एक तुळशीपत्र तुम्हाला हनुमानांना अर्पण करून यायचं आहे. तर पहा हनुमानांना तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य घेऊन जाणार आहात तुम्ही आता गूळ आणि फुटाणे असतील तर ते घेऊन जाणार असताल तर ते घेऊन गेल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या पुढे हे नैवेद्य ठेवताल त्यावेळेस त्या नैवेद्यावर एक तुळशीपत्र तुम्हाला अवश्य ठेवायचं आहे. तर पहा माता सीतेने हनुमानांना एक पदार्थाबरोबर तुळशीपत्र ठेवून ते खाऊ घातलं होतं तेव्हा त्यांची भूक भागली होती. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस नैवेद्य घेऊन जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला त्यावरती एक तुळशीपत्र अवश्य अर्पण करायचं आहे. आता विड्याच्या पानाचा तुम्हाला उपाय सांगत आहे तर तो उपाय कसा करायचा आहे. तर तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. ते चांगलं घ्यायचं आहे. कोडे तुटले फुटलेले घ्यायचं नाही. आता या पानावरती तुम्हाला 21 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. ज्यांना पुढे फुलं असतात अशा 21 अखंड लवंगा त्या पानावरती ठेवायच्या आहेत. त्याचबरोबर 21 हिरवी वेलची जी आहे तर ती तुम्हाला त्यावरती ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला गुलकंद जो असतो तो सुद्धा त्यावरती ठेवायचा आहे. गुलकंद तुम्हाला कुठे भेटेल तर गुलकंद जिथे पानं तयार करून देतात त्यांच्याकडे गुलकंद हा भेटून जाईल. त्यांना थोडासा गुलकंद मागितला ते तुम्हाला देतील. तर तुम्हाला एक विड्याचं पान त्यावरती 21 अखंड लवंगा 21 हिरव्या वेलची आणि हा गुलकंद ठेवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्यावरती थोडेसे बदाम जे आहेत तर त्याचे थोडे तुकडे करायचे आहेत आणि ते बदाम त्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. आणि अशा पद्धतीचं पान जे आहे तर ते तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. हा जो उपाय आहे ना तर तो तुम्हाला हनुमानांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. घरी हा उपाय करता येणार नाही. हा विडा जो आहे तर तो तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि हनुमानांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे. आता हा विडा अर्पण करताना डोक्यापासून तर खाली पायापर्यंत असा घ्यायचा आणि नंतर चरणी अर्पण करायचं. डायरेक्ट चरणी अर्पण करायचा नाही. आता असं विड्याचं पान जर आपण हनुमानांना अर्पण केलं हनुमान जयंतीच्या दिवशी तर काय होतं. तर पहा ज्यावेळेस आपण असं हनुमानांना पान अर्पण करतो त्यावेळेस आपल्या आयुष्यातील जे काही संकट आहेत ना तर ते येणारे संकट किंवा आलेले संकट ते दूर होऊन जातात. आणि हनुमानांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याकडे जो येणारा पैसा आहे त्यामध्ये वाढ होत चालते. आपली प्रगती होते आणि दिवसेंदिवस आपल्या पैशामध्ये वाढ होत चालते. आपली प्रगती होत चालते आणि आपल्या जीवनामधील दुःख दारिद्र्य संकट हे दूर होऊन जातात. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे आणि हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशीच करता येणारा आहे. त्यामुळे वर्षातून एकदाच हा उपाय करता येतो. त्यामुळे तुम्हाला उद्या हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.